सकाळचे ना 8 वाजलेत, 7:45 आणि मी आणि प्रिन्स आम्ही चाललो आहे गावाला. ते पण कसं चालू काय करू प्रिन्स असं कसं वाटतं रे चालायला? छान वाटतं. छान वाटतं. पायी पायी चालायला? हां नक्की नक्की. फर्स्ट टाइम चाललोय ना पायी पायी? पहिल्यांदाच ना, म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही गावाला जातोय प्रिन्स झाल्यापासून. म्हणजे खूप लहान होता प्रिन्स तेव्हा मी त्याला असं चालू गाड्याने न्यायचे, पण आता पहिल्यांदाच मी त्याला घेऊन जाते. तो म्हणतो कसं पायी पायी छान वाटतंय. तर माझ्यासोबत प्रिन्स होतं ना, त्याच्यामुळे मला सगळ्या व्हिडिओ क्लिप्स घ्यायला पॉसिबल नाही झालं. पण जिथे जिथे मला पॉसिबल झालं तिथून मी व्हिडिओ घेतले आहेत. तर ना हा गावाला जाताना इतकं छान आम्हाला गाडी तर भेटली. ती व्ह्यू बघा ना, इतकं सुंदर झालं ना. सगळं पाऊस वगैरे पडला ना, पूर्ण ग्रीन 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 झालं. तर ना एका ठिकाणी ना प्रिन्स मला दाखवत होता, मम्मा बघ ना त्या डोंगरावरती ना सगळे ढग ढग जमा झाले. ती प्लीज प्लीज तेवढा व्हिडिओ घे ना. त्यानंतर आम्ही पोहोचलो आळ्यापाट्यामध्ये आणि गेले. प्रिन्सला इतकी भूक लागली होती ना, तर मला बोलला मला फक्त कचोरीच खायची आहे. आणि कचोरी मला अजिबात आवडली नव्हती. तर तो मला बोलतो तुला नाही आवडली? म्हटलं मी असं ॲक्शन केली की नाही आवडली. तर त्यांच्या लोकांसमोर कसं बोलणार ना. तर मला बोलतो मला तर आवडली बाबा. आणि बघा यार लिटरली ना त्या कचोरीमध्ये ना काहीच नव्हतं, फक्त काय केचप आणि शेव एवढंच टाकलं होतं. आणि ना मी ना गावाला चालली आहे आणि आज आहे ना मला इथे माझे एक फॉलोअर्स मिळाली आहे आणि इतकी क्यूट आहे ना. प्रिन्सला कॅडबरी घेऊन आले ते. थँक्यू बोल ना दीदीला. थँक्यू बोल. बाय बाय बोल. थँक्यू बाय. हे बघ माझं. खूप छान वाटतं असं कोणी भेटल्यावरती खरंच. बस स्थानक आम्ही आलोय. हां बाबू चला आळेपाडा बस काय स्टॉपवरती. खूप माहीतच नाही तर शॉप कुठे आहेत काय आहेत. शोधतोय बाबा एक 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 गोष्ट जाऊन. चला प्रिन्सला जायचं वॉशरूमला. जर तिकडे जायचं असतं वॉशरूमला. जेव्हा स्वतःची गाडी नसती ना यार इतकं वाईट वाटतं ना. एक तास झालं प्रत्येक वेळेला एक एक ठिकाणी थांबवणं, तरी पण गाड्या भेटत नाही. एक सुद्धा गाडी थांबत नाही, एक सुद्धा. माझा प्रिन्स बिचारा असं उभं राहतोय आणि सगळ्या गाड्यांना हात करतोय. असं काही नाही, असं आधीचं पण आयुष्य असंच असायचं. पण आता प्रत्येक गोष्टीला असं वाटतं ना टायमात पोचलं पाहिजे. एक दिवसाची आपण सुट्टी काढतो, नको इकडे टाईम वेस्ट करायला असं म्हणून वाटतं की वेळेत पोहोचणं गरजेचं आहे ना. ते एक एक तास यार थांबायला खरंच चांगलं नाही वाटत. फायनली आम्हाला तिथून एक गाडी भेटली आणि आम्ही त्यामध्ये बसलो. मला मामा कुठे भेटले होते प्रिन्स? इथे तुला कसं कळलं? मी तुला व्हिडिओ बघितला होता. तुला कळलं तरी ते हे लोकेशन आहे? ते लोकेशन हे तुला कळलं? बापरे मित्र खूपच हुशार आहे. आता थांबायचं का असतील मामा? चेक करायचं का मामा आहेत की नाही? चेक करायचं. सोडवतात चालू गाड्याने आलं ना असं इथं सोडवतात आणि मग इकडे चालत चालत जायला लागतं. आणि ही मी आणि हा माझा. हाय तर असंच चाललोय चालत चालत यार. इतकं अजिबात चांगलं नाही वाटत आहे. प्रिन्स एवढा दमलाय ना. चालायला चांगलं वाटत, फक्त इथं चालायला चांगलं वाटतं, तिकडे नाही चालायला चांगलं वाटत. म्हणजे ना आम्ही आळेफाट्यामध्ये ना हे ते सामान बघण्यासाठी इकडे तिकडे फिरत होतो ना, तर हा इतका वैताग गेला. मम्मी चल ना यार आता आपल्या घरी. किती तू फिरवतीये, किती चालवतीये मला. आणि असं म्हणतोय की हा रोड छान आहे, तर इथे छान वाटतंय त्याला चालायला मस्त. आता इथं पण जाऊन ना माहीत नाही यार किती वेळ गाडीचा वेट करायचा. असा कंटाळा आलाय ना लिटरली. आता तिकडे पण जाऊन काम तर नाही आहे काही, पण जे काय आहे ते किती करायचं आहे कसं करायचं आहे माहिती नाही. तिकडे जाऊन सगळं चेक करायला लागेल. त्यांनी इतके दिवस, तर मी लास्ट ब्लॉग जेव्हा केलं होतं गावाला यायचा तेव्हाच लास्ट आलं होतं. त्याच्यानंतर ना प्रतीक्षा आणि हा ते लोक कोणीच नाही. त्यानंतर आता परत मीच विकली ऑफ घेऊन परत मीच चालली आहे 2 आठवड्यानंतर प्रॉपरली. तर चलो तुम्ही पण चला माझ्या घराकडे माझ्यासोबत. प्रिन्स बिचारा बघा ना, माझं सगळं सामान इकडून पर्स तिकडून हे इकडून माझे आणि चाललंय बिचारा. तर आता ना
गावाकडे ना वातावरण म्हणजे पाऊस पडलाय सगळीकडे असं सगळी ग्रीनरी आली आहे छोटं छोटं आणि इतकं छान झालंय ना वातावरण. आता म्हणजे खरंच गावालाच येऊन राहावं असं वाटतंय, इतकं सुंदर. आणि त्यात आता असं आभाळ आलेलं आहे, सगळं पूर्ण काळे काळे आभाळ, इतकं छान वाटतंय ना. बापरे, गाव पण गावात असतं, गावाकडची मज्जा कुठेच नाही, कुठे म्हणजे कुठेच नाही. इकडे आमच्या गावाकडे रोड जातो, इकडे जातो बोट्याकडे. थांब, तिकडे नाही जायचं. कुठे जायचंय? हो, आपण इथे थांबू ना, गाडी भेटेल म्हणजे आपल्याला. माझं प्रिन्स तर ना इतके कष्ट घेतोय ना प्रत्येक वेळेला. कर बाबू गाडीला हात, बघू थांबती का. नाही थांबत बिचार प्रिन्स. कधी म्हणजे आल्यापासून प्रत्येक ठिकाणी गाडीला तोच हात करतोय बिचारा. मला तर लई लाज वाटते. तर प्रिन्स असं सगळ्या गाड्यांना हात करत होता आणि फायनली ना आम्हाला एक गाडी भेटली तिथे. म्हणजे एक काका भेटले जे मला ओळखत होते आधीपासून. तर ते काका मला बोलले की टेन्शन नको घेऊ, मी तुला घेऊन जातो, पण मी काय तुमच्या घरापर्यंत नाही सोडवणार, तुला एक निम्म्या रस्त्यापर्यंत तुला घेऊन जातो, तर तू चल तिथपर्यंत. तर तिथपर्यंत तुला कुणी घ्यायला येत असेल तर मी तुला तिथपर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतो. मी बोलली ठीक आहे, मी कोणाला तरी बघते. तर मी माझ्या काकांना कॉल केला, पण ते पण जरा बाहेर गेले होते. तर तिथे माझा एक फ्रेंड होता, मी त्याला कॉल केला आणि मग तो येणार होता मला घेण्यासाठी. हे काका आहेत, मला ना बोट्यावरनं भेटले. ते मला असं कधीपासून सांगतायत की असं तसं इतकं कौतुक करताय की तुम्ही खूप छान आहे, तुम्ही दोघी बहिणीसुद्धा. आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं की आपल्या भागातल्या तुम्ही 2 बहिणी इतक्या वरती आहेत वगैरे. म्हणजे मी तर नाही आहे, पण त्यांना असं वाटतंय नाही का. आणि ते त्या स्कूलमध्ये आले त्यांच्या मुलीच्या. मला ना ते निघल्यापासून सांगताय की माझी मुलीला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात. आणि ते स्कूलमध्ये आलेत की थांबा, आपण इथे थांबूयात, मी माझ्या मुलीला बोलून आणतो. ती खूप बघते प्रिन्शीचे तुमचे व्हिडिओ आणि याचे पण व्हिडिओ. इतके नाही रे, तर इतके व्हिडिओ आवडतात ना त्यांना, म्हणजे त्यांच्या मुलीला. तर ते स्कूलमध्ये आले ती लिटरली बघा बरं का. आता म्हणजे किती आनंद असतो एका वडिलांना आपल्या मुलीबद्दल किंवा तिच्या प्रत्येक गोष्टीबद्दल. म्हणजे मला तर माहीत नाही यार वडील किती प्रेम करतात, कसं करतात. पण ना आज यांना बघून माझ्या खरंच डोळ्यात पाणी आलं. इतकं हाय, तुझं नाव काय? शौर्या. बघा ही शौर्या आहे आणि तिला प्रिन्सला बघायचंय. ती प्रिन्सचे खूप व्हिडिओ बघते. हाय बोल ना ती तिला. शेक हँड कर बाबी. इकडे हो गाडी इकडे. तिने कधीच बोल केलं, तिला विचार. अरे. नेहमी पाहत राहते बघ, नेहमी फार आनंदाने थोडी युट्यूबला आणि याला पाहिलं ना प्रत्येक व्हिडिओ पाहणार. हा ना. थँक्यू सो मच. तिकडे बघायचं त्यांना माहिती बरं सगळ्या बोलू का तिकडे. स्कूल मधल्या मुली पण तिकडे हे करतात, मी त्यांना अलाउड नाहीये. फक्त ती या दीदीच्या पप्पांनी ना तिला घेऊन आले होते. पण ते पण किती एक्साइटमेंट. चलो बाय बाय. हा यार. आणि ही ती मुलीचं घर आहे जी मला मगाशी भेटली. ती काका मला खूप फोर्स करून घरी घेऊन गेलेले. बघा तिने तयार केलेलं तिचं हे साम्राज्य. हे तुम्हाला ना श्रीमंतांच्या घरामध्ये नाही दिसणार, कारण की खरंच गरीब लोकांचेच मुलं जास्त प्रगती करू शकतात. आणि हे याचं एक तुम्हाला सिम्पल उदाहरण मी इथे दाखवलं आहे. म्हणजे तिची प्रत्येक गोष्ट आणि तिचे पप्पा मला इतकं छान, इतकं अभिमानाने ही गोष्ट सांगत होते. आणि तिच्या मम्मी पप्पांनी पण ह्या सगळ्यासाठी किती मेहनत घेतली असेल तुम्ही विचार करा. तर त्यानंतर जो माझा फ्रेंड होता तो मला घेण्यासाठी तिथे आला होता. तर काका मला तेच सांगत होते, आपल्या इकडे कुठे मोठा कार्यक्रम ठेवला तर तुम्हाला नक्की बोलवून तुम्ही या वगैरे. तर खूप लेट झाला होता आणि हा पण 5 मिनटापासून येऊन थांबला होता. तर त्याने आम्हाला आमच्या घराच्या मागेपर्यंत सोडवलं. तर बाबा उतरल्यावरती घराची एवढं काम झालेलं बघून जो आनंद असतो ना यार, तो कशातच नाही. त्याच्यासाठी एवढी वेट आणि एवढा खटाटोप करून इथपर्यंत आलेलो असतो आपण. आणि त्यानंतर आल्यावरती हा माझा भाऊच होता.
तर तो म्हणजे ते काचवाले आहेत ॲक्च्युली, तर ते विंडोचं मेजरमेंट वगैरे घेण्यासाठी आले होते. तर त्यांनी विंडोचं मेजरमेंट घेतले सगळं आणि मला ते सॅम्पल दाखवत होते की आपल्याला कशात करायचं आहे. सगळं त्यांनी माझ्यासाठी एवढं संगमनेरवरून घेऊन ते माझ्यासाठी आले होते. दादाचं आहे जागा. तर इकडे ना छान चाललं आहे यांचं पण काम आणि माझी चुलती आली आहे ताट घेऊन, कारण की आज पण इथे नारळ फोडून आहे ना काम चालू करायचं आहे दुसरं म्हणजे ते एक असं स्क्वेअर टाईपमध्ये ओटा टाईप बनवणार आहे. आता मला पण माहिती नाही, पण त्याच्यासाठी आम्ही आलो आहे पूजा करायला, कारण की चौकट टाकणार आहे ना, तर त्याची पूजा करायची आहे. जेवण करायला हॉटेलला आली आहे. मला आत्तापर्यंत असं वाटायचं की मीटिंग्स वगैरे फक्त हे रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात घेतले जातात. मला माहीत नव्हतं बरं का. मी आज हॉटेलला आली जेवायला आणि आज हॉटेलवरती जास्त गर्दी नाही आहे, जास्त गर्दी नाही आहे. तर त्यांची बघा इतकं सायलेंटमध्ये त्यांची मीटिंग चालू आहे ना. तर कसा वाटला माझा गावचा व्लॉग, तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.